नमस्कार, मी धनंजय लांबे. छत्रपती संभाजीनगरचा विषय आहे. या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला जर आपण विचारलं की आज तुझ्यासमोर सर्वात मोठा प्रश्न कुठला आहे, तर तो कोणताही विचार न करता पाणी प्रश्न असं तुम्हाला सांगेल. गेल्या 9-10 वर्षांपासून या शहराला पाण्याची प्रतीक्षा आहे. ती यासाठी आहे की त्याला दर आठवड्याला एकदा पाणी मिळतं आहे आणि उन्हाळ्यामध्ये हे जे अंतर आहे पाणी मिळण्याचं ते 10 ते 12 दिवसांपर्यंत वाढलेलं आहे. आणि असं असलं तरी या शहराचे महापौर समीर राजूरकर यांनी नुकतंच एक विधान केलं आहे की येत्या एप्रिल 2027पासून महानगरपालिकेला पाण्यासाठी म्हणून 8 कोटी रुपये वीज बिल आणि 28 कोटी रुपये खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे म्हणजे आगामी प्रश्नाची आम्ही सोडवणूक करण्याला प्राधान्य देतो आहोत. तर या शहरातल्या नागरिकाचा एवढाच प्रश्न आहे की शहराला म्हणजे आम्हाला तुम्ही नियमित पाणी देणार कधी आहात, कारण तो गेल्या अनेक वर्षांपासून महिन्यातून 3दा-4दा पाणी त्याला मिळतं आहे, तरी देखील तो नियमितपणे पाणीपट्टी भरत आलेला आहे. राहिला प्रश्न मालमत्ता कराचा, तर केवळ पाणी नियमितपणे मिळत नसल्यामुळे मालमत्ता कर भरण्याबाबतही प्रचंड अनास्था आहे, उदासीनता आहे. जर पाणी नियमित म्हणजे दररोज जर त्याला पाणी मिळालं किंवा एक दिवसाआड जरी पाणी मिळालं तरी देखील तो नियमितपणे पाणीपट्टी आणि मालमत्ता कर भरायला लागेल याच्याबद्दल मला तरी कुठली शंका वाटत नाही. परंतु पाणी देण्यापूर्वीच पाणी किती महागणार आहे, मीटर्स कसे लावले जाणार आहेत याची चर्चा सुरू केली जाऊ नये अशी या महानगरपालिकेच्या कारभाऱ्यांकडून अपेक्षा आहे. धन्यवाद.